हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. पाहुणे येणार असो की काही नाश्त्याला बनवायचं असो, सगळ्यात पहिली चॉईस असते पोहे. तर आईने सुद्धा नाश्त्यामध्ये पोहे बनवलेले आहेत. गावचा आठवडी बाजार, त्यामधून नानांनी जलेबी आणलेली आहे. तर ही जलेबी ना खूप जास्त गोडही नाही आहे, एकदम मीडियम टेस्ट आहे. खूप जास्त गोड नसल्यामुळे मला आवडली, मी खाल्ली. त्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी रायबा खिशामध्ये शेंगदाणे भरतोय आणि घरातला एक चमचा घेतला आणि माझ्या मागे मागे येत आहे. तर मी चालली आहे महादेव मंदिरामध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, माझ्या माहेरच्या शेतामध्येच महादेवाचं मंदिर आहे, म्हणजे घरापासून 2 मिनिटाच्या अंतरावरती. तर या ठिकाणी मी दिवा लावला आणि रायबा म्हणतोय की मला पण एक दिवा लावून द्या, आणि त्याची पण लुडबुड माझ्यासोबत चालू आहे. तर बाहेर हवा जास्त आहे, त्यामुळे मी मंदिरात एका कोपऱ्याला दिवा लावलेला आहे या ठिकाणी. आणि दिव्याला एक दगड आडवा लावला, जेणेकरून दिवा विझणार नाही. त्यानंतर रायबाला म्हशी बैलं पाहायचे होते, गाई. तर तो बाहेर आला, त्याने ते पाहिलं. त्यानंतर रात्रीच्या वेळेला खूप जास्त कडाक्याची थंडी होती. तर अण्णा आणि काकूने शेकोटी केली. शेकोटीमध्ये त्यांनी वांगं भाजण्यासाठी टाकलं, जेणेकरून वांग्याचं भरीत बनवायला सोपं जाईल. आणि असं हारावरती भाजलेलं वांगं टेस्टी असतं, त्यामुळे त्यांनी असं बनवलेलं. आणि हा ब्लॉग इथंच एंड करते. थँक्स फॉर